निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना भारतीय जनता पार्टी ही नेहमी धक्कातंत्राचा वापर करत असते आणि हे केवळ एका छोट्या अगदी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पुरतं मर्यादित नाही, तर अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे आपण अनेक वेळा बघितलं होतं. आता या धक्कातंत्राची आठवण मी यासाठी करून देतोय कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यामध्ये 9 जागेसाठी आणि 1 जागेची पोटनिवडणूक अशा 10 विधान परिषदेच्या जागेसाठीची प्रक्रिया निवडणुकीची पूर्ण होणार आहे. अर्थात या 9 जागेमध्ये सर्वात मोठा पक्ष असणार आहे तो भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास 5 विधान परिषदेचे आमदार होणार आहेत. पण या 5 जागेवरती नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे, कोणत्या कोणत्या नावाचा या उमेदवारामध्ये समावेश असू शकतो, सोशल इंजिनिअरिंगचा वापर खुबीने करणारी भारतीय जनता पार्टी याही विधान परिषदीय निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरिंगचा वापर करणार का, पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करून नवीन चेहरे भारतीय जनता पार्टी आणणार, याच संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अनेक नावासंदर्भात चर्चा केली, कोणत्या पक्षाकडनं कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते या संदर्भात विश्लेषण केलं. मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी देण्याच्या विषयावर जर बोलायचं असेल तर तिथे मात्र इतिहासात काय घडलं हे जाणून घेणं मात्र फार गरजेचं आहे. त्याला कारणही तसंच आहे. अगदी काही दिवसापूर्वी देशातल्या काही राज्यसभेच्या जागेवरती निवडणूक झाली, महाराष्ट्रातून त्यात काही नावे वर पाठवायची होती आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्र भाजप प्रदेश कोर कमिटीनं ज्या नावावरती चर्चा केली, अनेक माध्यमांनी आठवडाभर ज्या नावाच्या भोवती फिरत होते, हे सगळं खोटं ठरलं आणि अगदी माया येऊनाते, रामराव वडकुते अशा नावांची नावं अचानकरित्या समोर आले आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या धक्कातंत्राची पुन्हा एकदा चर्चा झाली. खरं तर या नावाची चर्चा करताना भारतीय जनता पार्टीने डोळ्यासमोर काय ठेवलं होतं, मराठा, दलित, आदिवासी, धनगर असं एक राजकीय सोशल इंजिनिअरिंग करत भारतीय जनता पार्टीने मागास, अतिमागास समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला होता. म्हणून आता जी काही 5 विधान परिषदेच्या नावाची घोषणा भारतीय जनता पार्टीला करायची आहे, त्यात सुद्धा धक्कातंत्राचाच वापर होईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते. खरं तर ज्या जागेवरती ही निवडणूक होती आहे त्या जागेचा इतिहास सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की 2024ला ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळी विधान परिषद असलेल्या 3 आमदार हे विधानसभेचे आमदार झाले आणि विधानसभेचे आमदार झाल्यानंतर 2024मध्ये 3 जागा रिक्त झाल्या होत्या. आता मी हे यासाठी सांगतोय कारण आता जे रिक्त झालेले भारतीय जनता पार्टीचे जे विधान परिषदेवरचे आमदार आहेत त्यांचा कालावधी अगदी 10 ते 11 महिन्याचा होता. कारण 2024ला भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेमध्ये निवडून आलेले रमेश कराड असो, गोपीचंद पडळकर असो, त्यानंतर प्रवीण दटके असो, हे सगळी मंडळी ही यापूर्वी विधान परिषदेचे आमदार होते. मात्र ते 2024ला विधानसभेचे आमदार झाले आणि त्यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर 3 जणांना भारतीय जनता पार्टीकडून खरं तर विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. अर्थात ती उमेदवारी फक्त 10-11 महिन्यापुरतीच होती कारण तो कालावधी अगदी मे महिन्यामध्ये संपतोय आणि उमेदवारी ज्यावेळेस घोषणा झाली, मला वाटतं काहीतरी मार्च-एप्रिल महिना असेल. कोण होते त्याच्यामध्ये? तर अर्थात त्याच्यामध्ये संजय केनेकर होते, जे छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यानंतर संदीप जोशी होते, जे नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आणि तिसरं नाव होतं दादाराव केचे. या 3ही उमेदवारांना ज्यावेळी 2024मध्ये विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती, ती अवघी 10 ते 11 महिन्याची होती, ज्याचा कालावधी मे महिन्यामध्ये आत्ता संपतोय. खरं तर या 5 जागेवरती भारतीय जनता पार्टी ज्या नावांची घोषणा करणार आहे, ज्यांना उमेदवारी देणार आहे, या 3ही नावापैकी कुणीही आता या 5 नावामध्ये नसेल अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या गोटातून ऐकायला मिळते. आपण 1 बाय 1 एकानंतर एक यावरती चर्चा करूया की यामध्ये सगळ्यात मोठं अर्थात जे नाव होतं ते संदीप जोशी यांचं आहे. संदीप जोशी कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे की संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. ते नागपूरमधून येतात. संदीप जोशी हे केवळ फडणवीसांचे निकटवर्तीयच नाही, तर संदीप जोशी यांचे वडील हे नागपूर शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकदा आमदार राहिले होते. मला वाटतं 1986 ते 92 या दरम्यान ते आमदार राहिले होते. त्यामुळे संदीप जोशींना वडिलांकडूनच आमदारकीचा मोठा वारसा मिळालेला आहे.
संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे जवळपास 4 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्याहीपेक्षा मध्यंतरीच्या काही काळामध्ये ते काही काळ म्हणजे अगदी 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी असेल त्यामध्ये संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे महापौरसुद्धा राहिलेले आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या कार्यालयाचे मानद सचिव म्हणून संदीप जोशी हे काम बघत होते आणि अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ ही जी काही उपाधी मिळाली ती उपाधी चर्चा करण्यासंदर्भात उपाधीच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त जर चर्चा कोणी केली असेल तर ती अर्थात संदीप जोशी यांनीच केली होती. पण संदीप जोशी यांना आता खरं तर विधान परिषदेचे पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते का? तर नाही. त्याचं 2 कारणं आहेत. एक तर संदीप जोशी यांनी काही दिवसापूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की माझं आता 55 वर्ष वय झालं आहे आणि आता माझ्या ठिकाणी म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये ते असं म्हणाले होते की पुढच्या 2-3 महिन्यानंतर माझं विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी संपणार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने कुठल्या तरी तरुण चेहऱ्याला माझ्या ठिकाणी संधी द्यावी. आता माझी काही त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा राहिली नाही. खरं तर असं संदीप जोशी का म्हणाले या संदर्भात आणखी तपशीलवार खुलासा जरी झाला नसला तरी संदीप जोशी यांची थोडी पार्श्वभूमी जर आपण बघितली भूतकाळात जाऊन तर ते अगदी नाट्य कलावंत राहिलेले आहेत. 2-4 चांगल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि आता त्यांची स्वतःची इच्छा अशी दिसत नाही की त्यांनी हे परत एकदा विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी. त्यामुळे संदीप जोशी यांचं नाव आपण बाजूला काढू. त्यांना आता तिकीट मिळेल अशी शक्यता नाही आणि ते स्वतः इच्छुक नाही आहेत. दुसरं नाव आहे संजय केनेकर. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगर शहरातून येतात. ज्यावेळी अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढत होते विधानसभेची त्यावेळी त्यांचे प्रमुख स्पर्धक जर कोण होते भारतीय जनता पार्टीतून तिकटाचे दावेदार म्हणून तर अर्थात संजय केनेकर होते. संजय केनेकर यांचा आणि त्यांचा काही वाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की काही काळ संजय केनेकर नाराज होते. पण विद्यार्थी दशेपासून काम सुरू केलेल्या भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता छत्रपती संभाजीनगर शहराचे उपमहापौर म्हणून सुद्धा संजय केनेकर यांनी यापूर्वी काम बघितलेलं आहे आणि त्यामुळं 10-11च्या महिन्यासाठी का हरकत नाही. या काळामध्ये संजय केनेकर यांचा भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेसाठी विचार केला होता आणि आता संजय केनेकर यांचं जर पुढे काय होईल तर अर्थात काही दिवसामध्ये मराठवाड्यातून जे काही विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत ज्या प्रत्यक्ष मतदानावरती होणार आहेत त्यामध्ये संजय केनेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे हे दुसरं नावसुद्धा कमी झालं. त्यामुळे आपण बघतोय की ज्या रिक्त झालेल्या जागेवरती संदीप जोशी यांना उमेदवारी मिळणं शक्य नाही. संजय केनेकर यांना उमेदवारी न देता त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत उतरवलं जाईल आणि अर्थात दादाराव केचे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता नाही आहे. पुन्हा प्रश्न तोच येतोय की मग ही मंडळी नसतील तर मग नवीन लोक कोण? खरं तर ज्यावेळी अशी एखादी निवडणूक येते त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या आतल्या गोटातून भारतीय जनता पार्टीच्या बाहेरच्या गोटातून पत्रकार वेगवेगळ्या माध्यमातून जी नावं येतात त्या नावावरती मात्र शिक्कामोर्तब होत नाही. असाच इतिहास आपल्याला यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर नवनीत राणा ज्या माध्यमामध्ये सर्वाधिक चर्चेत असतात त्यांच्यासुद्धा नावाची या राज्यसभेच्या वेळी चर्चा होती पण त्यांना ते तिकीट मिळालं नाही आणि अगदी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत नसलेले रामराव वडकुते माया येऊनाते अशा नवख्या म्हणजे खरं तर माया येऊनाते या महापौर राहिलेल्या आहेत नागपूरच्या. रामराव वडकुते हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समर्थक आमदारसुद्धा राहिले होते. त्यांना जरी संधी मिळाली असली तर ते सर्वव्यापी नाव नव्हतं आणि रामराव वडकुते अलीकडच्या काळामध्ये भाजपमध्ये आले होते तरीसुद्धा त्यांना संधी मिळाली आणि अलीकडच्या काळामध्ये बदललेल्या भाजपाचा जो चेहरा आहे आयारामांना संधी दिली जाते. सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून मागास अतिमागास ओबीसीला जास्तीत जास्त नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून आता जी काही नावं भारतीय जनता पार्टी समोर येत आहेत त्यात परत एकदा एका नावावरती शिक्कामोर्तब होत आहे की त्यांना उमेदवारी मिळणार का नाही. त्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावरती असं जास्त चर्चा होते कारण आपल्याला माहिती आहे की रणजितसिंह मोहिते पाटील यापूर्वी विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या आमदारापैकी एक आहेत. मात्र त्यांच्या नावाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एकमत होत नाही अशी चर्चा होते आणि त्यांना सुद्धा उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा आहे. खरं तर ज्या लोकांना आता यामध्ये उमेदवारी मिळते त्यात परत एकदा नाव पुढे जर कुणाचे येत आहेत तर राम सातपुते यांचं नाव जोरदार समोर येते कारण राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेत. मोहिते पाटील यांच्या अकलूज आणि पंचक्रोशीत पसरलेल्या साम्राज्यांना संघर्ष करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे. राम सातपुते यांचा 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पराभव झाला होता आणि म्हणून त्यांना कदाचित या विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं. त्यांच्यानंतर दुसरं नाव आहे ते रणजितसिंह निंबाळकर
यांच्यासुद्धा नावाची जोरदार चर्चा सुरू आहे की पश्चिम महाराष्ट्रामधून जर 2 नावं कोणती येऊ शकतात तर ते अर्थात राम सातपुते आणि त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाचे आहे. केशव उपाध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काही दिवसापूर्वी उपाध्यक्ष म्हणून काम करतायत. खरं तर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्ये यापूर्वी काम बघत होते. मात्र आता केशव उपाध्ये हे राज्याचे उपाध्यक्ष आहेत. अर्थात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यानंतर माधवी नाईक यांच्यासुद्धा नावाची अगदी जोरदार चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. खरं तर मला हे सगळं सांगत असताना मी मुद्दामून या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा जोर देतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये कायम धक्कातंत्र दिलं जातं. मी ही जरी नावं आज चर्चेत असली तर उद्या ज्यावेळी काही दिवसावरती अगदी भारतीय जनता पार्टी अधिकृत नावाची घोषणा करेल त्यावेळेस मात्र कोणती नावं येतील हे माहीत नाही. आणि पुन्हा एकदा निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खरंच कोमात गेलेत. कळत नाही आहे त्यांना, ज्यांची नावं यामध्ये चर्चेत आहेत त्यांनाही कळत नाही, कारण ऐनवेळी भारतीय जनता पार्टीकडनं काहीतरी वेगळीच नावं समोर येतात आणि धक्कातंत्राचा अवलंब करणारी भारतीय जनता पार्टी पुन्हा एक पायरी पुढे गेलेली असते. खरं तर राजकारण हे शक्यतेवर अवलंबून असतं. त्यामुळं त्यात काय होईल काय नाही हे अधिकृत सांगणं जरी शक्य नसलं तरी जे घडतंय त्यावर चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून तीच चर्चा करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. काही दिवसामध्येच भारतीय जनता पार्टी अधिकृत नावाची घोषणा करेल आणि पुन्हा एकदा आपल्याला माहीत आहे की 5 विधान परिषदेच्या जागावरती भारतीय जनता पार्टी यांचाच शिक्कामोर्तब होणार आहे. येणाऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुका यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसापासून विधानसभेमध्ये जसा भारतीय जनता पार्टीचा टक्का वाढला तो पहिल्यांदाच विधान परिषदेमध्ये वाढतोय आणि या 5 जागा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मिळतील त्यानंतर पुढच्या काही काळ मात्र भारतीय जनता पार्टी हा विधान परिषदेमधला सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. धन्यवाद.